तुझा फोन दे. हां हे घे. थँक्यू. येस, सेल्फी इकडे बघा. थँक्यू. मला नाही राहायचंय तुझ्याबरोबर. आपण ब्रेकअप करूया. अगं तू मला खरंच मनापासून आवडतेस, खरंच. अच्छा, प्रेम माझ्यावर करतोस आणि रात्री दुसरींबरोबर? मला नाही राहायचंय तुझ्याबरोबर. हे घे. डोंट कॉन्टॅक्ट मी अगेन. काय रे अथर्व, एका मुलीसाठी तू इतका वेळा झालास, हे खूप झाला. आता बस कर. चल, मी ना तुला आज खुश करतो. हे घे, एकदम मार. चल, तुला मी एका जागेवर नेतो. अथर्व. अरे संकेत, इतके दिवस कॉलेजला नाही आलास? काय रे, सगळं ठीक आहे ना? अरे काय सांगू तुला, मला खूप ताप भरलाय रे आणि अंग पण दुखतंय. काय कळत नाही काय होतंय आणि हे खूप दिवसांपासून होतंय मला. काय बोलतोस? हे तर खूप गंभीर आहे. तुला माहिती आहे, आपल्या कॉलेजमध्ये एकदा MCA कडून रेड रिबिन क्लब यांनी आपल्याला HIV बद्दल माहिती दिलेली. मला असं वाटतंय की तुला HIV असू शकतो. बघ, घाबरू नको. तू एकदा ICTC मध्ये जाऊन काउन्सिलिंग करून घे ना. सर, माझ्याकडून खूप चुका झाल्यात आणि मला HIV टेस्ट करायची आहे. ठीक आहे, घाबरू नको. आपण तुझी HIV टेस्ट करून घेऊया. आपल्याकडे बिलकुल मोफत HIV तपासणी होते. त्याबरोबरच तुझी जी काय तपासणी केल्यानंतरचा रिपोर्ट आहे तो पण गोपनीय ठेवला जातो आणि तुमची जी काय माहिती असेल ती पण गोपनीय ठेवली जाते. ठीक आहे. आणि सर, HIV कशामुळे पसरतो? HIV होण्याचे मुख्यत्वे 4 मार्ग आहेत. पहिला आहे असुरक्षित यौन संबंध, म्हणजे एका जणाने जास्त स्त्रियांशी किंवा एका पुरुषाने जास्त महिलांशी संबंध आला आणि त्याच्यामध्ये जर कोणाला HIV असेल तर संबंध ठेवणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाला तो होऊ शकतो. दुसरा आहे दूषित सुई लावली. HIV व्यक्ती आहे त्याची जर सुई जर दुसऱ्याने लावली गेली असेल तर. तिसरा आहे एखादं ब्लड आहे, ते ब्लड HIV पॉझिटिव्ह व्यक्तीचं ब्लड जर दुसऱ्याला चढवलं गेलं असेल तर. आणि चौथा आहे एखादी गर्भवती महिला आहे, तिला जर झाला असेल तर तिच्यापासून तिच्या होणाऱ्या बाळाला होऊ शकतो. तर आपण बाळाला होऊ नये म्हणून काही ट्रीटमेंट आहे जे दिल्यामुळं बाळ चांगलं होऊ शकतं. ह्या 4 कारणामुळेच फक्त HIV होतो. बाकी सोबत राहिल्यामुळं, खाल्ल्यामुळं, झोपल्यामुळं, कपडे घातल्यामुळं, डास मच्छर चावल्यामुळं HIV होत नाही. बाजूला आपली ICTC लॅब आहे, तिथे जाऊन तुम्हाला ब्लड द्यावं लागेल. ठीक आहे. आणि ते ब्लड दिल्यानंतर आपण तुमचा रिपोर्ट 1 तासाच्या आत तुम्हाला लगेच देऊ. तुमचं नाव सांगा. अथर्व. अथर्व. आणि सर, जर माझी रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह असेल तर? काही घाबरण्याचं कारण नाही. जरी तुमची HIV पॉझिटिव्ह आली तरी त्याची ट्रीटमेंट बिलकुल आपल्याकडे फ्रीमध्ये भेटते, बिना कॉस्टची. आणि जसं तुम्ही आतापर्यंत जीवन जगत आलाय तसं तुमचं पूर्ण आयुष्य तुम्ही व्यवस्थितपणे जीवन जगू शकता. चालेल सर, मी आत्ताच टेस्ट करून घेतो.
तुमचा रिपोर्ट HIV ची टेस्ट केली होती त्याचा निगेटिव्ह आला आहे. म्हणजे सध्या तुमच्या शरीरामध्ये HIV एड्स रोगाचे जे काय व्हायरस असेल तो दिसत नाही आहे. आपण अँटीबॉडी टेस्ट करतो, पण तुम्हाला 3 महिन्यानंतर परत टेस्ट करून घ्यावी लागेल. यानंतर तुम्ही संपूर्ण सुरक्षा केंद्राला जाऊन संपर्क साधा. काय रे, किती दिवसांनी? चल जाऊ मजा करू. नाही रे, खूप झाली मजा. हो, मी तर माझ्या चुकांनी शिकलोय, पण तुम्ही अशी चूक करू नका. आता आयुष्य जगूया आणि HIV एड्स बद्दल माहिती घेऊया. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1097